नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी माहिती बघणार आहोत। राज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत ते 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात, ज्यामध्ये केंद्र सरकारचा काही हिस्सा असतो आणि राज्य सरकारचा काही हिस्सा असतो आणि हे दोन्ही मिळून जे लाभार्थी जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना जमा केले जातात। पण यामध्ये अनेक जे लाभार्थी आहेत त्यांना अद्यापपर्यंत त्यांचे जे रेग्युलर हप्ते आहेत ते मिळत नाही, त्याचबरोबर वेळेवर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळत नाही, असे अनेक तक्रारी आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे। तशाच विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजने असतील किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जे अर्थसहाय्य दिलं जातं, त्याचबरोबर इंदिरा गांधी अंतर्गत जे आर्थिक योजना दिली जाते, आर्थिक योजना अंतर्गत अर्थसहाय्य दिलं जातं, मग अशा ज्या योजना आहेत त्यांची जी आर्थिक मदत आहे ती वेळेवर लाभार्थ्यांना मिळावं यासाठी दर महिन्याच्या 5 तारखेला हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली होती। पण आता डिसेंबर महिना सुरू झालेला आहे, आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांना मिळालेला नाही। मग आता डिसेंबर महिन्याच्या 5 तारीखपासून तुम्हाला जे आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, असे 1500 आणि 1500 म्हणजेच एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। 5 डिसेंबर पासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थी असाल हे तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। 5 डिसेंबर पासून हे तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अद्यापपर्यंत KYC केले नसेल किंवा बँक अकाउंटला आधार नंबर लिंक केलेला नसेल तर या गोष्टी करून घ्या, जेणेकरून जे ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, ज्या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, त्याचबरोबर जे उर्वरित मागील सुद्धा हप्ते तुम्हाला जे आहेत 5 डिसेंबर पासूनच जे आहे मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचा ऑक्टोबर महिन्याचा किंवा सप्टेंबर महिन्याचा जरी हप्ता राहिलेला असेल ते सुद्धा तुम्हाला 5 डिसेंबर पासून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये 5 डिसेंबर पासून हे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।